मागील 2.5 वर्षांपासून जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमे विशेषतः महसूल बीट प्रतिनिधी यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला खूप सहकार्य मिळाले आहे। त्यामुळे मागील वर्षी आलेली पूर परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळणे शक्य झाले। जिल्ह्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न व कामांमध्ये प्रसार माध्यम प्रतिनिधी यांच्याकडून वेळोवेळी माहिती मिळत गेल्याने त्यात आवश्यक बदल करून ती कामे मार्गी लावण्यात प्रशासनाला मदत झाली। त्यामुळे प्रशासन आणि पत्रकार यांच्यातील पुढील काळातही चांगला समन्वय असावा असे मत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले। नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित महसूल बीट प्रतिनिधी यांचा पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, मराठी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक संचारचे प्रतिनिधी विक्रम खेलबुडे, दैनिक पुण्यनगरीचे महेश पांढरे, लोकमतचे बाळकृष्ण दोड्डी, सकाळचे प्रमोद बोडके, तरुण भारतचे अविनाश गायकवाड, तरुण भारत संवादचे संतोष आचलेरे, एबीपी माझाचे आफताब शेख, TV9चे सागर सुरवसे यांच्यासह महसूल बीटचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते। मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली। त्या परिस्थितीमध्ये प्रशासनाने चांगल्या प्रकारे काम करून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, पुरात अडकलेल्या नागरिकांचा बचाव पथकामार्फत करण्यात प्रशासन यशस्वी झाले। यावेळी प्रसार माध्यमांनी प्रशासनाशी सहकार्याची भूमिका ठेवल्याने गतीचे काम करणे प्रशासनाला शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले। प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व महसूल बीट प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा कार्यक्रमाधिकारी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी केले। आभार सकाळचे प्रतिनिधी प्रमोद बोडके यांनी मानले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।